प्रकल्प अधिकारी मूर्खमंत्री चुत्या निव्वळ हे विधान दुसरं कोणाचं नव्हे तर आमदार शरद सोनवणे यांचं आहे। झालंय असंच जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सर्व विभागांची आढावा बैठक आयोजित केली होती। यावेळी आदिवासी प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्याकडून खात्याच्या कामगिरीचा आढावा शरद सोनवणे घेत होते। यावेळी जुन्नर तालुक्यात किती निधी खर्च झाला याबाबत आमदार सोनवणेंनी प्रकल्प अधिकारी देसाई यांच्याकडे विचारणा केली। यानंतर सोनवणे यांनी इतर तालुक्यात किती खर्च झाला व जुन्नर तालुक्यात किती खर्च केला याची माहिती विचारली असता प्रकल्प अधिकारी माहिती देऊ शकले नाहीत। 354 मध्ये जुन्नरला किती पैसे आले? 3054 सर 2,40,00,000 आहेत सर। आंबेगावला सर आंबेगावला पण फक्त मी आज आपली जुन्नरची म्हणून जुन्नरचीच माहिती घेणार आहे। मी आपल्याला ती माहिती सर प्रकल्प अधिकारी 4 आहेत ना? हां प्रकल्प अधिकारी ना तुम्ही? यस सर। मग नाही फक्त मी आपली आंबेगावची आज आहे जुन्नरची फक्त आपली माहिती घेणार। मला काय चाललंय कळलं पाहिजे ना, मला जुन्नरला काय वाटा आहे आमचा कंपॅरिझन मी सर आपल्याला काय आम्ही वरती पण तसंच मांडतो। शिवसेना भाजप राष्ट्रवादी वाटप कसं झालं सर लोकसंख्येच्या प्रमाणात आहे, जेवढा आपला जुन्नरला आहे तेवढाच आंबेगावला आहे सर। मला याची टिप्पणी पाहिजे। यस सर सविस्तर। यावर आमदार सोनवणे यांनी तुमच्या विभागाबाबत अनेक तक्रारी आहेत त्यानंतर घेऊ म्हणत आढावा संपवला। बाकी तुमच्या विभागाच्या काही तक्रारी त्या आपण नंतर चर्चा करू, एखादा मी जनरल घेत नाही। चला पुढचा विषय भूमी अभिलेख। आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा आढावा संपल्यानंतर देखील प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई हे तब्बल 1.5 तास तिथेच थांबले। यानंतर ते थेट व्यासपीठावर आले व सोनवणे यांच्या कानामध्ये काहीतरी बोलू लागले। यावर सोनवणे यांनी तुमच्या तक्रारी एवढ्या काय करता तुम्ही? मला गोड बोलणारी लोक आवडत नाही, काम करणारी आवडतात। एका माणसाला तुम्ही त्रास दिला, मागच्या वेळी सस्पेंड केलं, तुमची तक्रार पोलीस स्टेशनला आली आहे असं सांगितलं। यानंतर देखील देसाई हे आमदार सोनवणेंशी चर्चा करू पाहत होते। यावर आमदार सोनवणे यांनी देसाई यांना तुमची खातेनिहाय चौकशी लावतो असं सांगितलं। यावर काही लोकांनी आमदार सोनवणे यांच्याकडे तक्रार केली की तुम्ही सुचवलेली कामं रद्द झाली, आपल्या तालुक्यातील कामांकडे कोणच लक्ष देत नाही, आंबेगाव तालुक्यात मात्र काम रद्द होऊ दिलं जात नाही, अशा तक्रारी मांडल्या। निधी मागे गेल्याचे ऐकून आमदार सोनवणे चिडले होते। यातच पुन्हा प्रकल्प अधिकारी देसाई यांनी आमदार सोनवणे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला। तालुक्यातील कामे मागे गेल्याने चिडलेल्या सोनवणे यांची देसाई यांच्या सततच्या लकटीमुळे संतापामध्ये भरच पडली व सोनवणे यांनी देसाई यांना उद्देशून इथून निघून जायला सांगत थेट मंत्र्यांबाबत अपशब्द उच्चारले। दरम्यान आमदार सोनवणे यांच्याशी संपर्क केला असता प्रकल्प अधिकारी हे चुकीचे काम करतात, त्यांच्याबाबत अनेक तक्रारी असून मंत्री त्यांना पाठीशी घालत असल्याचा पुनरुच्चार केलाय। आपल्या बेखोफ स्वभावामुळे परिचित असलेल्या आमदार सोनवणे यांच्या विधानामुळे राज्यभरात चर्चा सुरू झाली। काही लोक आमदारांच्या भाषेबाबत टीका करत असून काही लोक मात्र कौतुक करत आहेत। जुन्नर टाइम्स जुन्नर। तक्रारी एवढ्या काय करतो तुम्ही? मला गोडमध्ये माणसं आवडत नाही, मला काम करणारी माणसं आवडतात। आता एका माणसाने त्रास दिला, त्या मागच्या त्यांना सस्पेंड वरती तुमची तक्रार आलेली पोलीस स्टेशनला। चौकशी करायला खात्याने मी करतो का तुमची खात्याने करतो, त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार की आपलं काय काम करायला पाहिजे। अरे आमच्याकडे तक्रार येत नाही, शरद सोनवणे त्या वर्षी काम करतो, आम्ही तक्रारच नाही आले कधी। तुमच्या तक्रार येतं पाहिजे, तुमच्या चौकशी केल्याच पाहिजे। आता करूया सुचवलेली काम तुम्हाला कळलं की आमदार कोण आहे? शरद सोनवणे बांधकाम विभाग त्याच्यावर पाठपुरावा आता 15 वर्ष आम्हाला तेच काम करायचं आहे, सरळ सरळ करायचं। तुम्ही सुचवलेली कामं रद्द झाली आणि फार आंबेगावपर्यंत यांनी लक्षच नाही दिलं एस्टिमेट नाही। इथं कोणा विषय गेला इथला नाहीच ना, इथला विषय नाही ना, वरती बोलावं लागेल। अहो वरती बोलावं लागेल पुणे जिल्ह्याशी मला। अरे राजा हे मला आता आपल्या याच्याशी बोलावं लागेल, कुणाशी? हा इथं बोलू काय फायदा आहे? मला सांगायला काय तुम्ही
मी काय जिवंत नाही का? तुम्ही माझ्याकडे आले, लय महाग माझ्या कधी आले तुम्ही? हा माझ्या विषय सगळ्यांदा पडल्या दिवशी परवा दिवशी आले, असंच घडले म्हणून याच्या आधी अंदाज तुला माहीत नाही. हा कधीच बोलला नाही हैदराबाद. मी तितका अलर्ट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. 1 निधी रुपये मागे जायला मला हरकत आहे. तुम्ही अधिकाऱ्याबरोबर टेबल टेनिस खेळत बसले, तुमचं गुण ऐकणार. आमच्याशी आलं पाहिजे ना बोलायला, आम्ही लगेच ॲक्शन करतो. आता मी विचारतो चौगुरेला मीटिंग संपल्यावर, दादा तुम्ही जावा तुमच्या तक्रारी खोबे मी तुमचा हिशोब करणार आहे. तुमची बाजू नाही तुमचं सगळं करणार तुम्हाला. जे तुमचं मंत्री सोडले पुढे पुढे तुझ्या मंत्र्याचं खाण उपट तुम्ही आता गेल्यानंतर आल्यानंतर तो पण मूर्खा मंत्री भेटला हो खात्याला. हा शोभे चुत्या निवळ जोर झाला. बघतो आता मी आता मुख्यमंत्री सर्व उभं करणार आहे आणि यांची पण झाडाझडीच करणार. आम्ही काय म्हणा बापाला बांधले का रुपये कोणाचा खातो? तुम्ही बाराच्या भावात जाणार सगळं सोडून निर्णय का? त्यांना माहिती आहे किती अधिकारी विकेल समजून काढ तेवढं. तुम्ही पण चाटळपणा केला गोठ्या डोळ्याचं काम बंद करून टाकायला. क्षमता महत्वाची आहे, अधिकारी महत्वाचा नाही. अधिकारी राहील न राहील मला जरा मीटिंगचा आठवू द्या सगळे. हे माझा विषय वेगळे, अधिकाऱ्यांची चर्चेत माझी आहे. मी आज मी सगळ्यांना बोललोच नाही बोलायला. मला आज मी खात्याने आढावा घेतोय तालुक्याचा.